हाय एव्हरीवन. भजी भरपूर प्रकारची बघितली, खाल्ली. आज आपण बनवूया पालक भजी किंवा पालक पकोडा म्हटलं तरी चालेल. तर पालक पकोडा बनवण्यासाठी आपण एक जोडी पालकची घेतली आहे. तिला स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि या पालकला व्यवस्थित बारीक कट करून घेऊ आपण. ही बारीक कट केल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेऊ. त्या मध्यम आकाराच्या कांद्याला आपण बारीक कट करून घेऊ. लांब स्लाईसमध्ये पण कट करू शकता, बट मी इथं बारीक चॉप केलेला आहे कांदा. कांदा बारीक कट करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवू भजी तळायसाठी. म्हणजे तेल तापेपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित भिजेल. तर आपण हे जे मिश्रण आहे ते बनवून घेऊ. पालकला बाउलमध्ये टाकू. त्याच्यामध्ये थोडा बारीक कट केलेला कांदा, नंतर 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, थोडासा ओवा घेतला आहे, हातावर घासून टाकायचा, 1 चम्मच तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद, लाल मिरची पावडर 2 चम्मच घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जास्त तिखट खात असाल तर. नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ओलव्यासाठी थोडं पाणी घेतलं तरी चालेल. मी थोडं इथं पाणी यूज केलं आहे. हे बॅटर व्यवस्थित भिजवून घ्यायचं. आणि आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक एक करून आपण ही जी पालकची भजी आहे ती सोडूया त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित अशी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, याला आपण खरपूस होईपर्यंत अशी तळून घेऊया. ही एकदम कुरकुरीत आणि क्रंची होतात. तुम्ही म्हणजे जेवढे मंद आचेवर थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जेवढे मंद आचेवर तळणार तेवढे ते जे खरपूस असे लागतील. ही झाली आहे आपली पालक पकोडे रेडी. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू. आणि पावसाचा असंच भज्यांसोबत आनंद घ्या.